आणि आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात। आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना खरी शिवसेना असल्याचंही त्यांनी म्हटलंय। षण्मुखानंद सभागृहात भाजपकडून मेळावा आयोजित करण्यात आला, यावेळी फडणवीस बोलत होते। भाजप सोबत निवडणूक लढून आम्ही मुंबई महापालिका जिंकणार असा दावा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। दरम्यान आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांवर होणाऱ्या टीकेवर केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उदय सामंत यांनी ठाकरे गटाला खुलं आव्हान दिलंय। पुण्यामध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला 15 दिवसात त्याच ठिकाणी सभा घेणार, कुणात दम असेल तर केसाला धक्का लावून दाखवा असं आव्हान उदय सामंत यांनी दिलंय। त्याचबरोबर सामंत यांनी विनायक राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। गद्दार हे गद्दारच असतात असा घणाघात आदित्य ठाकरेंनी जळगावात केला। तर मी गिरीश महाजनांवर बोलायला आलो नाही, मी जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलोय असं म्हणत गिरीश महाजन यांच्या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय। पक्षातून सर्व मावळे शिलेदार निघून गेल्यावर दौरे करतायत, हे आधीच करायला पाहिजे होतं असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावलाय। गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्या घोषणेवर आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्री झाल्यावर असं भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात अशी टीका त्यांनी केली आहे। खेळाडूंना आधीपासून असलेल्या आरक्षणातूनच गोविंदांना नोकरी दिली जाणार, कुठलंही नवं आरक्षण दिलं जाणार नाही असं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। खेळाडूंना 5% आरक्षणाचा नियम पूर्वीपासूनच आहे, त्यांच्यातूनच आरक्षण दिलं जाणार आहे, त्यामुळे अजित पवार यांनी आरडाओरड करू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय। गोविंदांना आरक्षण मिळत असेल तर ही चांगली बाब आहे, मात्र गरीब मराठा समाजातील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे। पुण्यात ते बोलत होते। नुकसानग्रस्त शेतीचे पुन्हा पंचनामे करून त्यांना योग्य मदत देऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यातच 0% नुकसान दाखवल्यानंतर शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत असताना सत्तार यांनी हे आश्वासन दिलंय। पुण्यातून दहशतवाद विरोधी पथकाने पकडलेल्या दहशतवादी जुनैदच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। जुनैदला दिल्ली आणि उत्तर प्रदेशात हल्ले करायचे होते अशी माहिती समोर आली आहे। उत्तर प्रदेशात हल्ला करण्यासाठी जुनैद अकोल्यात तयारी करत होता। मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झालाय। मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला असून 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे। भारताबाहेरील क्रमांकावरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकावर पोलीस, रेल्वे पोलीस आणि सीआरपीएफ कडून तपासणी करण्यात आली। प्रवाशांच्या सामानांची तसंच मेलसह लोकल ट्रेन्समेनमध्येही तपासणी करण्यात आली आहे। शिर्डीतून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे। पंजाब आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे। राजेंदर असं या दहशतवाद्याचं नाव असून त्याने पंजाब पोलिसांच्या गाडीला उडवण्याचा कट आखला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 9 वर्ष पूर्ण झालीत। यानिमित्त परभणीत अनिन्सकडून निर्भया वॉकचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी दाभोळकर यांच्या हत्येचा तपास जलद गतीने करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदीला पूर आलाय। त्यामुळे सुनेगाव, सायाळा, धारखेड आदी गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावातील पूल पाण्याखाली गेलेत। नाशिकच्या दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे। धबधब्यावर होणारी गर्दी आणि दुर्घटनामुळे या ठिकाणी पर्यटकांना शनिवार रविवारी बंदी घालण्यात आली आहे। मात्र तरीही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय।
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोट बांधणी गावाअंतर्गत येणाऱ्या भाऊसिंगपाडा चंद्रसिंगपाडा येथील विद्यार्थ्यांना आपली शाळा गाठण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। यामुळे काही विद्यार्थ्यांची शाळाच बंद झाल्याची परिस्थिती आहे। रत्नागिरीतील भाटे खाडीतील मांडवी बंदरालगत असलेल्या मच्छीमारांना समुद्रात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतीये। गाळामुळे हा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे राजीवाडा, भाटे, फणसोप, कर्ला गावातील मच्छीमार आक्रमक झाले। त्यामुळे गाळ काढण्याची मागणी मच्छीमारांकडून होतीये। नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील खसाळा राख तलाव 16 जुलैला फुटला होता। या तलावाची उंची नियमबाह्य पद्धतीने वाढवली जात असल्याने कंत्राटदाराच्या कामाची तपासणी सीआयडी मार्फत करावी अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे। नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तववर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला असून यात श्रीवास्तव गंभीर जखमी झालेत। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून हल्ला झाल्याचं पीडित कार्यकर्त्यांनी सांगितलंय। औरंगाबादमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र सुरू आहे। रात्री सांस्कृतिक मैदान भागात 2 मोटरसायकलला आग लावण्यात आली। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंत्रालयातील एका तोतया अधिकाऱ्याने 6 जणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा घातला। हिम्मतराव निंबाळकर असं तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे। त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृष्ण विसर्जनाकरिता छोट्या नावेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाताना नाव नदीपात्रात पलटली। या नावेतले 6 जण पाण्यात बुडता बुडता वाचले। यावेळी जवळ असणाऱ्या दुसऱ्या नावेकरांनी त्यांचे प्राण वाचवले। भंडारा जिल्ह्याच्या खमारी बुटी गावात हा सर्व प्रकार घडला। इगतपुरीत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा खून केल्याची घटना घडली। जकिया शेख असं मृत महिलेचं नाव आहे। हत्या करून आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणात 7 आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील कोटमी या गावात 19 वर्षाच्या अंबिका मरसकोल्हे या तरुणीचा मृतदेह काल रात्री गावालगतच्या विहिरीत आढळून आला। ही तरुणी बुधवारपासून घरून बेपत्ता होती। त्यामुळे आता ही आत्महत्या की हत्या याचा तपास चिखलदरा पोलीस करतात। श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला बळजबरी धर्मांतर करायला भाग पाडण्यात आले। तरीही मुल्ला कटर या कुख्यात गुन्हेगाराला श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी पाठीशी घातल्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निलंबित करण्यात आलंय। बुलडाण्यातल्या मेहकरजवळ पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक अडवला। यावेळी 35 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ट्रकही पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून एका परदेशी महिलेला अटक करण्यात आली। या महिलेकडून 5 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। महिलेच्या पर्सची तपासणी केली असता त्यात ड्रग्ज आढळून आले। पंढरपुरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्यांच्याकडून 50 मोबाईल जप्त करण्यात आले, ज्यांची किंमत 3,89,000 रुपये इतकी आहे। शिंदे गटाचे समर्थक अरुण अशान यांच्या दहीहंडी सोहळ्यात गोविंदा पथकांच्या अगोदरच एका नशेबाज तरुणानं उंच असलेल्या दहीहंडीच्या दोरीवरून सरपटत येत दहीहंडी फोडली। या प्रकारामुळे तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। अखेरीस दोरी खाली घेऊन पोलिसांनी या नशेबाज तरुणाला ताब्यात घेतलंय। ठाण्यात राजकीय दहीहंडी उत्सव मध्ये चढाओढ पाहायला मिळत असली तरी शेजारीच असलेल्या नवी मुंबईमध्ये मात्र दहीहंडीचा उत्साह मंदावल्याचं चित्र पाहायला मिळालं। राजकीय दहीहंडी उत्सवावर आर्थिक संकट आल्यानं 50% अधिक दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले।
येत्या 24 आणि 25 ऑगस्टला विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे। बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन केली। त्यामुळे आता या महागठबंधनाच्या सरकारसमोर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान आहे। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं दारू घोटाळ्यातील मुख्य आरोपी बनवलंय। यानंतर दिल्लीत काँग्रेसकडून सिसोदिया यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। सिसोदिया यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेसनं आज निदर्शनं केली आहेत। राजीव गांधी यांच्या 78व्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आदरांजली वाहिली। उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान रायपूरमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी इथल्या नागरिकांशी संवाद साधत संबंधित विभागाला त्यांनी मदतीसंदर्भात सूचना केल्या। हिमाचलच्या मंडी इथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसामुळे सुकेती नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। मुसळधार पावसामुळे शिमलामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाले। यामुळे महामार्ग बंद करण्यात आले असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। देशभरात गेल्या 24 तासात 13,272 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 36 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालाय। जरी कोरोना रुग्ण संख्येचा आलेख स्थिरावतेत असला तरी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। पुण्यातून दहशतवाद विरोधी